नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे, मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे लोणावळा या ठिकाणी। लोणावळा या ठिकाणी श्री संत गोरोबा काका कुंभार समाज जयंती मंडळ लोणावळा शहर तालुका मावळ जिल्हा पुणे, पुण्यतिथी 16 वर्ष 35वे। आपण जाणून घेऊ यांच्याकडून काय सांगू शकता बाबा, तुमचा परिचय द्या पहिला। मी हरिभक्तपरायण मारुती महाराज कुंभार लोणावळा। आम्ही समाजोन्नती मंडळ लोणावळा इथे दरवर्षी सालाबादाप्रमाणे श्री संत श्रेष्ठ गोरोबा काका यांची पुण्यतिथी साजरी करत असतो। हे 35वे वर्ष आहे। ही या वर्षीची जी पुण्यतिथी आहे 709वी पुण्यतिथी काकांची साजरी करतो। या कार्यक्रमाला लोणावळा परिसर त्या सर्वातून चांगले समाज बांधव उपस्थित राहतात। या पुण्यतिथीची सुरुवात यावर्षी मंडळाचे सल्लागार महादेव भीमाजी नाणेकर यांच्या हस्ते काकांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सकाळी। त्यानंतर हरिभक्तपरायण मारुती महाराज कुंभार यांचं प्रवचन आणि शासकीय योजनेचं मार्गदर्शन माननीय प्राध्यापक बाळासाहेब खांडवर यांनी विविध शासकांचं मार्गदर्शन केलं। आणि या कार्यक्रमाला नेहमीच जिल्ह्यातून सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित असतात। त्याचप्रमाणे यावर्षीही या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित होते। श्री बाबाजी मोरया कुंभार अध्यक्ष कुंभार समाज उन्नती मंडळ पुणे जिल्हा, त्याचप्रमाणे सुरेखाताई नंदकुमार जाधव नगराध्यक्ष लोणावळा, त्याचप्रमाणे सुवर्णाताई संतोष कुंभार सभापती मावळ, त्याचप्रमाणे रेणुका सुनील कुंभार अध्यक्षा मावळ तालुका, त्याचप्रमाणे संतोष गामण कुंभार अध्यक्ष कुंभार समाज उन्नती मंडळ मावळ तालुका, त्याचबरोबर ज्येष्ठ सल्लागार अशोक जाधव साहेब, त्याचबरोबर स्वप्नील कुंभार युवाध्यक्ष, रवींद्र कुंभार युवाध्यक्ष पुणे जिल्हा, त्याचबरोबर तानाजी दरेकर अध्यक्ष मावळ तालुका, रामचंद्र आडशीकर सचिव कुंभार समाज उन्नती मंडळ पुणे जिल्हा, त्याचबरोबर जयंत कुंभार उपाध्यक्ष, बाळासाहेब कुंभार शिवलीकर उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे मोतीराम शेठ परदेशी, गणेश दगडू साहेब, त्याचबरोबर रवींद्र कुंभार युवाध्यक्ष, त्याचबरोबर आळंदी पंढरपूर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष माननीय सर्वांचे असे आदरणीय संतोष शेठ कुंभार हेही या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित असतात। यावर्षी त्यांची चांगल्या प्रकारे उपस्थिती लाभली। त्याचबरोबर विश्वास कुंभार ज्येष्ठ सल्लागार, त्याचबरोबर दगडू कुंभार सल्लागार, ही सर्व मंडळी जिल्ह्यातून सर्व मंडळी उपस्थित असतात। आणि या मंडळाचे अध्यक्ष यावर्षीचे विठ्ठल शंकर कुंभार, उपाध्यक्ष आनंद कुंभार, उपाध्यक्ष मोतीराम शेठ परदेशी, खजिनदार प्रशांत कुंभार, सहखजिनदार सोहनलाल वर्मा, दिलीप बंसी परदेशी, सचिव सोपान अर्जुन कुंभार आणि सचिव दत्ता कुंभार ही कार्यकारिणी हे चांगल्या प्रकारे या वर्षीचं या पुण्यतिथीचा सोहळा हा कार्यक्रम फार सुंदर चांगल्या प्रकारे त्यांनी इथं सादर केलेला आहे। आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी काकांच्या पुण्यतिथीला चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले याबद्दल या सर्व पाहुणे मंडळी मान्यवरांचं आणि समाज बांधवांचं समाजाच्या वतीनं मी आभार मानतो। फार सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला, धन्यवाद। यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम फार सुंदर समाज बांधवांनी हा महाप्रसाद घेतलेला आहे। भाऊ काय सांगू शकता आजच्या कार्यक्रमाविषयी तुम्ही? संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळा असेल, संत श्रेष्ठ गोरोबा काका पुण्यतिथी असेल, घराघरामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि भारतामध्ये आज खरं पाहिलं तर उत्सवाचा आणि आनंदाचा दिवस आहे। संत श्रेष्ठ गोरोबा काका 709वी पुण्यतिथी, सर्वांच्या साक्षीने धार्मिक कार्यक्रम प्रवचन असेल, कीर्तन असेल, भजन असेल, हरिपाठ, सर्व कार्यक्रम धार्मिक असताना आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळा या शहरामध्ये अतिशय उत्साहात दरवर्षीप्रमाणे गेले 35 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू होत असताना अनेक ठिकाणी संत श्रेष्ठ गोरोबा काका पुण्यतिथी साजरी होत असताना आज खरं पाहिलं तर सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो। धार्मिक कार्यक्रम करत असताना अन्नदान कसं व्हावं
आणि अन्नदान होत असताना कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असेल, हा मोठा उत्सवात हा कार्यक्रम होत असताना आता सरांनी सांगितलं त्यांचं या ठिकाणी प्रवचन झालेलं आहे 11:30 ते 12:30. शासनाच्या ज्या योजना ओबीसीच्या असतात, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, या योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मार्गदर्शन शिबिर म्हणून या ठिकाणी झालेलं आहे. सकाळी आम्ही आपल्या तळेगाव शहरामध्ये असणारं विठ्ठल रखुमाई मंदिर 750 वर्षाचं पुराण मंदिर आहे. त्यामध्ये संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांची कीर्तन झालेली आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी गोरोबा काकाचं पूजन होतं, फोटोचं प्रतिमाचं पूजन होतं. गेले 15 वर्ष आदरणीय कार्लेकर गुरुजी तळेगावचे सर्व नागरिक यांनी माझ्या परिवाराला, कुटुंबाला त्या ठिकाणी काकडा असेल, भजन असेल, महापूजा हे अत्यंत 5:30 वाजल्यापासून तर 8 वाजेपर्यंत तो कार्यक्रम असतो. त्यानंतर संत श्रेष्ठ गोरोबा काका मंदिर तळेगावमध्ये आहे, त्या मंदिरामध्ये सुद्धा अभिषेक असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, महापूजा असेल, असा हा मोठा कार्यक्रम. त्यानंतर आम्ही देहू असेल, आळंदी असेल, केशवनगर मुंडवा असेल, निरगुडसर असेल, भोसरीचे 2-3 ठिकाणी असतं, त्याचबरोबर नेहरूनगर, पिंपरी आणि पुण्यामध्ये असं सर्वत्र आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होत असताना मुळशी तालुका असेल, खेड तालुका असेल, आंबेगाव असेल, जुन्नर असेल, 13 तालुके, 13 तालुक्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये 12 वाजता संत श्रेष्ठ गोरोबा काकाची आरती करून महाभोजन होतं. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी गावामध्ये, तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी मंदिर आहेत, त्या मंदिरामध्ये चांगल्या भक्तिभावनेने अतिशय सुंदर असा गोरोबा काकाचा पुण्यतिथीचा कार्यक्रम होत आहे. म्हणून आपल्यालाही पत्रकारांना धन्यवाद देतो. अनेक ठिकाणी आमचे पत्रकार पोचून आमच्या ज्या भावना आहेत, गोरोबा काकांनी जे परीक्षक केलेलं आहे, संत परीक्षक म्हणून पंढरपूरमध्ये मांदियाळे, आणि त्या मांदियाळेमध्ये नामदेवरायांना कच्च ठरवलं असं की थापटणं ते प्रत्येक संतांच्या डोक्यामध्ये मारत असताना नामदेवरायाने गुरु केला नव्हता, म्हणून त्यांना कच्च ठरवण्यात आलेलं होतं. आणि ह्या हेतूप्रमाणे सर्वात श्रेष्ठ संत श्रेष्ठ गोरोबा काका हे संतांमध्ये श्रेष्ठ आहेत. त्यांची पुण्यतिथी आमचा निस्ता समाज नाहीये, तर इतर समाज सुद्धा चांगल्या भक्तिभावनेने हा अतिशय उत्साहात पार पडत आहे. आणि म्हणून आज लोणावळा या ठिकाणी संतोष असेल, त्यांचे सर्व सहकारी असतील, या शहराच्या अध्यक्ष असतील, सर्वच विभागीय सर्व तालुक्यातून आलेले आमचे सर्व बांधव असतील, जिल्ह्यातून आलेले सर्व बांधव असतील, धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, व्यापार, महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने युवक आहेत. असं सर्वच या ठिकाणी कार्यक्रमाला आल्याबद्दल मी जिल्हा मंडळाच्या वतीने, पायी पालखी सोहळ्याच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. असाच कार्यक्रम आपण गोरोबा काकाचा याही पुढे सुरू ठेवा. संत श्रेष्ठ गोरोबा काका पायी पालखी सोहळा 8 जुलैला आपल्याला प्रस्थान आहे आळंदीमध्ये, आणि नंतर आपण पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यायची. आपण सर्वजण पुन्हा एकदा आल्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो. या ठिकाणी उपस्थिती म्हणजे युवा अध्यक्ष आमचे रवींद्र भाऊ कुंभार असतील, स्वप्नील भाऊ असतील, आर्चीकर असतील, तानाजी भाऊ असेल, गुरुजी असतील, आमचे सर्वांचे ज्येष्ठ श्रेष्ठ माधू मामा कुंभार नाणेकर यांनी खरं पाहिलं तर मारवाडी एक धर्मशाळा आहे, त्या शाळेमध्ये हा कार्यक्रम सुरू केला. अशोक जाधव साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी, रामभाऊ दारेकर दादा यांनी, त्यांचे सर्व परिवार आणि असणारे सर्व लोणाकर कुटुंब, मावळ तालुका कुंभार समिती मंडळाचे अध्यक्ष आमचे सहकारी, आणि जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये, आपल्या शहरामध्ये अतिशय चांगलं काम करणारे आमचे संतोष गामांना कुंभार असतील, मोतीराम दादा असतील, अनेक मंडळाचे पदाधिकारी असतील. अतिशय चांगल्या प्रकारे हा मोठा कार्यक्रम शशी भाऊ यांनी अतिशय चांगल्या प्रकारे अनेक वर्षापासून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे मोठा केलेला आहे. त्यांना मी जिल्ह्याच्या वतीने, पायी पालखी सोहळ्याच्या वतीने, महाराष्ट्र कुंभार समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. असंच आपण गोरोबा काका सर्वांनी सेवा करावी अशी कळकळीची विनंती करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, जय गोरोबा, जय. प्रश्न आहे.
या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे शिंदे साहेब, अजून पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे हेही मावळ वार्ता हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं समाजाच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आमचे आदरणीय माननीय संतोषजी कुंभार यांचं स्वागत